प्रेज द लॉर्ड. पुन्हा एक वार सर्वसमर्थ देवाला धन्यवाद देईल, कारण तो परमेश्वर, तो महान राजा, ज्या देवानं तुम्हाला आणि मला घडवलेला आहे, तो परमेश्वर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. तो देव आज आपल्यामध्ये हजर आहे. त्या देवाचं सामर्थ्य आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. तर पुन्हा एक वार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत आजच्या या रविवारच्या भक्तीमध्ये मी करत आहे. कारण तो परमेश्वर हा विश्वासू देव आहे. तो देव हा आदर्श योग्य तो देव आहे. तो परमेश्वर ज्याची सेवा तुम्ही आणि मी करत आहे, ज्या देवाची आराधना तुम्ही आणि मी मनापासून करतो, तो देव आज आपल्यामध्ये हजर आहे. तर मी पुन्हा एक वार तुमचं स्वागत करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. तो देव चांगला आहे. आणि या रविवारच्या भक्तीमध्ये आपण ऑनलाईन एकत्र झालो असताना, चला आपण काय वेळ त्या परमेश्वराचा गौरव करूया, काय वेळ त्या परमेश्वराची स्तुती करू, त्याला उंच करू, त्या देवाला आपण गौरव देऊया. कारण तो स्तुतीच्या आणि महिमाच्या योग्य असा परमेश्वर आहे. आणि तोच देव, तोच परमेश्वर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. प्रार्थना करूया. स्वर्गातल्या महान जिवंत देवा, आज पुन्हा एक वार प्रभू आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येतो. प्रभू तू अद्भुत आहे. तू महान असा आमचा देव आहे. तो आमची काळजी घेणारा देव आहे. तो आमच्यावरती प्रेम करणारा देव आहे. तो आमच्यावरती दया करणारा तो देव आहे. आणि प्रभू आज पुन्हा एक वार आम्हाला तू एकत्र केलं तुझ्या आराधनेसाठी, तुझ्या महिमेसाठी, प्रभू तुझ्या स्तवन करण्यासाठी. त्याबद्दल आम्ही तुझा धन्यवाद करतो प्रभू. ओ रिहास खेर याला रबा नमः सखर रबीदगेर याला रबा रबहुल रतीरेला नगर रपतीर याला रबा. होय प्रभू, ज्यावेळेस आम्ही तुझी आराधना करू, ओ प्रभू देवा, तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये उतरून येऊ दे, तुझा अभिषेक आमच्यामध्ये उतरून येऊ दे. आणि प्रभू त्या सामर्थ्याच्या द्वारे प्रभू आम्हाला भर, अभिषेकानं तू आम्हाला भर. होय देवा, आम्ही आमची अंतःकरण प्रभू नम्र करतो. आम्ही तुझ्या समोर झुकतो, तुला नमन करतो देवा. ओ प्रभू, ये आणि आम्हाला तो आशीर्वादित कर. धन्यवाद करतो देवा, तू आमच्यामध्ये हजर आहेस, त्याबद्दल तुझा गौरव करतो. येशूच्या नावात प्रार्थना मागतो. आमेन. थँक्यू जीसस. चला देवाची आपल्या लोकांनो, यावेळेस काय वेळ आपण त्या देवाचं स्तवन करू, काय वेळेस आपण त्या देवाची स्तुती करू, त्या देवाला आपण उंच करूया. हालेलुया. थँक्यू जीसस. ओ हालेलुया. यस. आसमान से भी ऊंचा विचार सागर की रेत से ज्यादा प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा. आसमान से भी ऊंचा विचार सागर की रेत से ज्यादा. तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा. यस. ओ रिबेया. ओ रमाहाते रे बेबे शंदे रे रे. थैंक यू जीसस. प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं. प्रभु तू ही है महान, सिर्फ तू और कोई नहीं. प्रभु मैं तुझसे प्यार करूं,
ऊंचा विचार सागर की रेत से ज्यादा हद सृष्टि से भी है बड़ा यस सागर से भी गहरा आसमान से भी ऊंचा विचार सागर की रेत से ज्यादा राग सृष्टि से भी है बड़ा यस तो परमेश्वर महान, तो देव महान, तो राजांचा राजा आपल्यामध्ये विश्वेर याला राबा ओ रिबे रखल रबेल याला राबा. यस ही इज वर्दी, तो अद्भुत देव. थँक यू जीसस. प्रभु मैं तुझसे प्यार करूं तेरी आराधना मैं करूं प्रभु तू ही है महान सिर्फ तू और कोई नहीं सिर्फ तू और कोई नहीं सिर्फ तू और कोई नहीं. थँक यू जीसस. ओ प्रभू आम्ही तुझा धन्यवाद करतो देवा, तुझा गौरव करतो प्रभू, कारण तू स्तुतीस पात्र आणि भयास योग्य तो आमचा देव आहे. विहिर्यंद रगारा रबा प्रभू तुझं प्रेम प्रभू परमेश्वर त्या समुद्रापेक्षा खोल आहे देवा. होय प्रभू त्या प्रेमाबद्दल तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझा गौरव करतो देवा, कारण तू अद्भुत असा परमेश्वर आहे. विहिर्यंद रेगेरियाला राबा रखर रबिबी दिगेरियाला राबा निम सखोलो रोबो रिबेहेरियाला रागाना नामा सखाला राबा. परमेश्वर पित्या तुझा धन्यवाद करतो, तुझा धन्यवाद करतो देवा, तुझा गौरव करतो. हालेलुया. ओ रियंदे रेगिराला राबा निमेहिरियंदा नगारा राबा बालारा विशखोर रुबे देगेरियाला राबा. चला यावेळेस आपले डोळे पण बंद करूया, आपले दोन्ही हात त्या स्वर्गातल्या देवाकडे करूया आणि केवळ त्या देवाचा गौरव करूया, कारण तो देव स्तुतीस पात्र देव आहे. त्याचं प्रेम समुद्रापेक्षा खोल आहे. ओ त्याच्या प्रेमाची खोली लांबी रुंदी कुणीच मापू शकत नाही. असं तो देव, असं तो परमेश्वर आपल्यामध्ये आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. यस. ओ रिबेहेरियाला थँक्यू जीसस. ओ प्रभू आम्ही तुझं नाव तुला उंच करतो, तेरा नाम उठातो. तेरा नाम तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना उठाते हैं तेरा नाम तेरी स्तुति करते हुए पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना मिलकर हम गाएं प्रभु की स्तुति हो मिलकर हम गाएं
यस ओ लॉर्ड, हम आपके नाम को उठाते, आपका नाम ऊंचा करते। वेहे रे बेरे रा शेखेरे रे बेबे रा विहिरे अंदरा बाबा राखाला राबा शथोला रे बेबे बेबे रे बेबे बे बाबा बाबा आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन। आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए यस तो येशू तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी ओ रिबे रखर बब सेखे ते खेरी अंदा ने मेहेरी आला रा बाबा। थँक यू जीसस। ओ रिहा दे रे बेबी शोखोरो रोबो रखोरा रा बाबा। गाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए सब जन मिलकर गाएंगे। और एक बार गाएंगे। धन्यवाद माझ्या देवा। प्रभू आम्ही तुझा गौरव करतो देवा, तुझी स्तुती करतो देवा, तुझी प्रशंसा करतो देवा, कारण तू महान परमेश्वर आहे, तू राजांचा राजा आहे, तू प्रभूंचा प्रभू देवा। विहिर्यांदा रगारा रबा बरी रे ओ रे बे बे रे रबा बाबा बाबा सखे रे रे ओरियांदे रे रे गेरियाला रबा बाबा बाबा। हो प्रभू, तुझं नाव आम्ही उंच करतो देवा, तुझ्या नावाला आम्ही गौरव देतो देवा, तुझ्या नावाची स्तुती करतो हो, कारण तू चांगला देव आहे। रिबाहाला रसोखोलोरो रिबाहाला रसोखोलोरो रिबाहाला रसोखोलोरो बेरे रे रे। ये देवा, आमच्यामध्ये तू उतरून ये प्रभू, आमच्यामध्ये तू उतरून ये माझ्या देवा, तुझा गौरव करतो देवा। थँक यू जीसस, हालेलुया। ओ रिबेहेरियाला राबा। चला यावेळेस पुन्हा एक वार त्या देवाचा गौरव आपण करूया, कारण तो महान परमेश्वर आहे। थँक यू जीसस, हालेलुया। रेबेबेराला थँक यू जीसस, आमेन। करते
देव आपल्यामध्ये हजर आहे. ओ रिबेला रासखे रे सखो रिमहान नखाला राबा रिमहान खारा बिबेबेरे शखो रिबहेरा राबा बाबा बाबा शखो रे मेनी ना ना बाबा बाबा को रिबेरे रे रे सखे रे ना ना बाबा Oh, oh Jesus, oh Lord, we give the glory, oh Lord. We give the glory, oh Lord. Rishakere beminana, socorro bababirana. केवळ त्या देवाचा महिमा हो, केवळ त्या देवाचं स्तवन हो. तो अद्भुत देव आहे. त्या देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. विशखेरे रे मेमिनाना ओ रिबिशखेते खेरे रे बे ओ लाबा मासखेरे रे बे शथेरे रे बे बे बे. त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी आपला प्राण दिलेला आहे. त्या वधस्तंभावरती आपला जीव त्यानं दिलेला आहे. असं तो देव आपल्यामध्ये हजर आहे. त्या देवाचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. विखीरा नामा सखेरे सतोरोब शखेरे रे मामा ओरे मे माना नाखा वेरे ना मामा गारा रे बाबा ओ सखेरे रे शोकोरो बोबो को रिविरा रा राखा रा. थैंक यू जीसस, थैंक यू जीसस. धन्यवाद, थँक यू लॉर्ड. धन्यवाद देतो देवा. तुझा गौरव मी करतो प्रभू. तुझा महिमा मी करतो देवा, कारण तू स्तुतीस पात्र आहे. तू भयास योग्य आमचा देवा. तुझा गौरव करतो, तुला महिमा देतो देवा,
धन्यवाद देतो तुझं सामर्थ्य आणि तुझा अभिषेक प्रभू आज आमच्यामध्ये आहे. प्रभू तुझा गौरव करतो देवा. आम्ही तुझ्या नावाला उंचावतो प्रभू. आम्ही प्रभू आत्म्यानं आणि खऱ्या मनानं प्रभू आम्ही तुझा जय जयकार करतो. आम्ही तुला उंचावतो देवा. होय प्रभू, त्या प्रभू परमेश्वर त्या रिबाहाला रसखे रे रे बेरा ओ रिहिंदी रिगारा रा बाबा सखे दे गेरेला राबा. प्रभू त्या स्त्रीला तू म्हणाला आत्म्यानं आणि खऱ्यापणानं परमेश्वराची स्तुती आराधना करावी. हो परमेश्वर पित्या, आज तेच अंतकरण घेऊन आम्ही तुझ्या समोर आलेलो आहोत देवा. प्रभू येशूच्या नावामध्ये आमची आराधना तू स्वीकार कर. प्रभू धन्यवाद करतो प्रभू की तू आमच्यामध्ये हजर आहे. तुझं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे म्हणून तुला गौरव देतो देवा. येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना आम्ही सर्वजण मिळून तुझ्याकडे मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूची स्तुती असो, कारण तो देव खरोखर महान आहे. तो राजांचा राजा पुन्हा एक वार आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि आराधनेच्या द्वारे त्या परमेश्वरानं निश्चित रूपामध्ये तुम्हाला आणि मला स्पर्श केलेला आहे आणि त्यानं तुमच्या आणि माझ्या अंतकरणाला त्यानं स्पर्श केलेला आहे. आणि खरोखर देव हा आम्हाला आस्वादित करणारा तो देव आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही मनापासून त्या देवाचं स्तवन करतो, मनापासून त्या देवाचा गौरव करतो, मला तुम्हाला सांगू द्या की तो देव आमच्या जीवनामध्ये आस्वादाची ओतणी करतो. म्हणून निर्गमाच्या ग्रंथामध्ये आणि असं लिहिलेलं आहे की जर तू माझी उपासना करशील तर मी तुझ्यातली रोगराई नाहीशी करेल आणि तुझ्या अन्न पाण्याला बरकत देईल. होय देवाचे लोकांनो, खऱ्या मनानं आराधना केलेल्या व्यक्तीला परमेश्वर तो आरोग्य देतो, त्याच्यातला आजार बाहेर काढतो आणि बायबल सांगतं की तो आपल्या अन्न पाण्याला बरकत्ता देणार आहे. हो, तो अन्न पाण्याला बरकत्ता देणारा देव तो परमेश्वर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे, आपल्यामध्ये हजर आहे. आणि देवाचं वचन आज आपण पाहणार आहोत. आणि खरोखर की परमेश्वर चांगला देव आहे. आणि म्हणून बायबल सांगतं, स्तोत्रकर्ता म्हणतो की त्याचा अनुभव घेऊन पहा तो किती चांगला आहे. होय देवाचे इंग्लिशमध्ये असं लिहिलं आहे, टेस्ट. होय देवाचे कोण आम्ही त्याचा अनुभव घ्यावा. हो, तो आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणारा देव आहे. आणि मग तो अनुभव आम्हाला काय सांगत आहे, ज्यावेळेस आम्ही त्याला हाक मारू तो आम्हाला उत्तर देणार आहे. हा अनुभव आहे, हाक मारण्याचा अनुभव. आणि मग ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू तो देव आमची प्रार्थना ऐकणार आहे, प्रार्थना ऐकून आमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार. हा अनुभव आहे, प्रार्थना करण्याचा अनुभव आहे. आणि ज्यावेळेस आम्ही आराधना करू, त्या देवाचं स्तवन करू, आणि मग आराधनेच्या द्वारे स्तवनाच्या द्वारे बायबल सांगतं, जसं आम्ही वचन पाहिलं की तो आमच्यातली जी रोगराई आहे ती नाहीशी करणार आहे. मग हा अनुभव घेऊन आम्ही पाहावा, त्याची आराधना करून आम्ही अनुभव घेऊन पाहावा की तो किती चांगला आहे. हो देवाचे कोण बायबल सांगतं की तो आराधनेच्या द्वारे आमच्यातली रोगराई नाहीशी करणार आहे, आम्हाला आरोग्य देणार आहे आणि मग सुदृढ शरीर देणार आहे. म्हणून आम्ही टेस्ट करावं, त्याचा अनुभव घ्यावा तो किती चांगला. आराधनेच्या द्वारे आम्हाला आरोग्य देणारा देव आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. प्रार्थनेच्या द्वारे म्हणजे आम्ही जेव्हा प्रार्थना करू, त्याचा धावा करू, तो आमची प्रार्थना ऐकणार आहे. आणि मग प्रार्थनेच्या द्वारे तो परमेश्वर आमची प्रार्थना ऐकून आम्हाला उत्तर देणार आहे, त्याचा अनुभव आम्ही घ्यावा. असं तो परमेश्वर, असं तो देव आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगतो देवाच्या प्रिय लोकांनो की देवाच्या वचनाकडे आम्ही बारकाईनं लक्ष द्यावं. कारण इब्रिकराच्या पत्रामध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे. आणि जर इब्रिकरचं पत्र याचा 4 अध्याय आणि 12 वचन जर आपण त्या ठिकाणी काढलं तर त्या 12 वचनामध्ये फार सुंदर देवाच्या वचनाबद्दल लिहिलेलं आहे की देवाचं वचन, कारण देवाचं वचन सजीव आहे, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारं आणि मनातील विचार व हेतू यांचं परीक्षण करणार आहे. पहा देवाचं वचन किती महत्वाचं आहे. मी का देवाचं वचन बारकाईनं ऐकावं, का देवाचं वचनाकडे बारकाईने लक्ष द्यावं. मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या लोकांनो, फार देवाच्या वचनाबद्दल अनेक गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत की शेवटच्या भागामध्ये असं लिहिलं आहे की मनातील विचार व हेतू यांचं ते परीक्षक आहे. देवाचं वचन आमचे विचार आणि हेतू ओळखणार आहे.
पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे बायबल असं सांगतं की देवाचं वचन सजीव आहे आणि ते सक्रिय आहे, असं बायबल मला सांगतं. सजीव आणि सक्रिय. आणि म्हणून देवाची कोण या दोन गोष्टीकडं आपण काही मिनिटं काही सेकंद आपण लक्ष देऊया की देवाच्या वचनाकडे आम्ही का लक्ष द्यावं. कारण देवाचं वचन सजीव आहे आणि सक्रिय आहे. आणि मग मला तुम्हाला सांगू द्या, सजीव याला असं म्हटलेलं आहे म्हणजे आरोग्य संपन्न आणि मग जिवंत असं. आणि मग बायबल सांगतं अलाइव्ह म्हणजे देवाचं वचन हे आम्हाला आरोग्यदायी आहे, देवाचं वचन आम्हाला आरोग्य देणार आहे, देवाचं वचन आरोग्य संपन्न आहे. आणि म्हणून आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष द्यावं. होय, देवाचे कोण देवाचं वचन सजीव आहे आणि ते आरोग्य संपन्न आहे, ते आरोग्य देणारं देवाचं वचन आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, त्या देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष द्यावं. बायबल सांग. आणि म्हणून देवाचं वचन हे सजीव आहे आणि पुढं बायबल आम्हाला सांगतं की ते सक्रिय आहे. देवाचं वचन सक्रिय आहे. आणि मग सक्रिय या शब्दाला इंग्रजीमध्ये त्याला ऍक्टिव्ह असं म्हटलेलं आहे की देवाचं वचन हे ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह मीन्स हालचाल करणारं, कार्यक्षम. ते कार्य करणार आहे. देवाचं वचन हे कार्य करणार आहे. लक्षात ठेवा, देवाचे कोण ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाद्वारे प्रार्थना करू, होय परमेश्वरा तुझ्या वचनामध्ये लिहिलंय, तू म्हटलास की मागा तुम्हाला मिळेल, प्रभू आम्ही तुला मागतो. होय, देवाचे कोण ते देवाचं वचन सक्रिय आहे, ते कार्यक्षम आहे, कार्य करणार आहे, हालचाल करणार आहे. आणि ज्यावेळेस वचनाद्वारे आम्ही देवाकडे मागू त्यावेळेस तो देव आम्हाला देणार आहे. होय, देवाचे कोण देवाचं वचन सक्रिय आहे, ऍक्टिव्ह असं म्हटलेलं आहे. हालचाल करणार, कार्यक्षम, कार्य करणार. कार्यक्षम म्हणजे कार्य करण्यासाठी समर्थ. देवाच्या वचनाद्वारे आम्ही प्रार्थना केली पाहिजे. होय, बायबल सांगतो तू मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. होय, देवाचे कोण तो उत्तर देणार आमचा देव आहे. आमच्या निराशेमध्ये, आमच्या संकटामध्ये, आमच्या समस्यांमध्ये, आमच्या त्रासांमध्ये, आमच्या अडचणींमध्ये तो आमची प्रार्थना ऐकणारा देव आहे. आमच्या प्रार्थनेचं उत्तर तो देणारा देव आमच्यामध्ये उपस्थित आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या की देवाच्या वचनाकडे आम्ही बारकाईनं लक्ष द्यावं. अधिक देवाचं वचन आम्ही काळजीपूर्वक ऐकावं. होय, देवाचे कोण देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकणारे लोक आम्ही बनलं पाहिजे. काही नाही, आज लोकांचं जर देवाचे कोण जर अधिक कल जर बघितला तर सिनेमा बघण्याकडे अधिक आहे. आज लोकांचं इंटरेस्ट कशामध्ये आहे की टीव्ही मधले सिरियल, देवाचे कोण त्या ठिकाणी काय झालं. आज लोकांचा इंटरेस्ट देवाचे कोण आणि मग त्या ठिकाणी राणा पकडला का नाही त्याच्याकडे अधिक लोकांचं लक्ष आहे. अधिक लोकांचं कल किंवा लक्ष कुठे आहे. पण लक्षात ठेवा, जिथं ज्या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन आमच्या कानावरती आणि मग देवाची कोण आणि पडायला सुरुवात होईल, मला तुम्हाला सांगू द्या, देवाची कोण आम्ही त्या देवाच्या वचनाकडे लक्ष द्यावं. त्या देवाच्या वचनाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आम्ही देवाचं वचन ऐकावं. म्हणजे ते देवाचं वचन ऍक्टिव्ह पूर्वक आमच्या जीवनामध्ये कार्य करेल. कारण देवाचं वचन ऍक्टिव्ह आहे, सक्रिय आहे, हालचाल करणार आहे, कार्यक्षम आहे, ते कार्य करणार आहे. देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करणार आहे, मोठं मोठं कार्य करणार आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, आम्ही देवाच्या वचनाकडे अधिक बारकाईनं लक्ष द्यावं. असो, आपण काही आठवड्यापासून शिकत आहोत प्रार्थना या विषयावरती. आपण काही गोष्टी आपण पाहत आहोत आणि आज मला वाटतं की आपण 8व्या भागामध्ये आहे, इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर, प्रार्थनेचं महत्व याच्या 8व्या भागामध्ये आपण आज आहोत. की प्रार्थना आमच्या जीवनामध्ये का महत्वाची आहे, का आम्ही अधिक प्रार्थना केली पाहिजे, का अधिक प्रार्थना करण्याकडं आम्ही अधिक लक्ष द्यावं, आमचा कल अधिकचा प्रार्थनेकडं का असला पाहिजे, या गोष्टी आपण पाहत आहोत, या गोष्टीकडं आपण लक्ष देत आहोत. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं तिसरी गोष्ट आपण पाहत आहोत की प्रेयर फॉर डिवाइन डायरेक्शन. आणि मग आम्ही प्रार्थना कशासाठी करायला पाहिजे, तिसरी गोष्ट आपण पाहत आहोत. तिसरा मुद्दा या 8व्या भागामध्ये पाहत आहोत की कोणत्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करावी. प्रार्थनेचे अनेक मुद्दे आहेत
की प्रार्थना म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी देवाचे लोकांनो आम्हाला अनेक गोष्टी पाहाव्या लागतील की नेमकं प्रार्थना म्हणजे काय. पहा, आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्तानं देखील त्याचे 12 शिष्य, जे त्याच्याबरोबर 24 तास असणारे 12 शिष्य देखील प्रभू येशू ख्रिस्तानं प्रार्थनापूर्वक निवडलेले आहे. बायबल सांगतं ज्यावेळेस त्याने पेत्राला, शिमोन पेत्राला, योहानाला, याकोबाला, या सगळ्यांना ज्यावेळेस त्याने हाक मारली, शिष्य म्हणून ज्यावेळेस त्यानं बोलवलं, की तो म्हटलं की तुम्ही माझ्या 12 शिष्यांपैकी तुम्ही एक आहात. त्याच्या पूर्वी, त्या सकाळच्या पूर्वी, त्या पहाटेच्या पूर्वी मला तुम्हाला सांगू द्या की येशू ख्रिस्त हा रात्रभर डोंगरावरती आणि मग प्रार्थना करत होता. तो रात्री प्रार्थनेसाठी डोंगरावरती गेला आणि रात्रभर बायबल सांगतं त्यानं त्या डोंगरावरती प्रार्थना केली आणि प्रार्थनापूर्वक आणि मग देवाचे लोकांना मला तुम्हाला सांगू द्या प्रत्येक एक शिष्य त्यानं त्या ठिकाणी निवडलेला आहे. होय, देवाचे लोकांनो 12 शिष्य आणि प्रत्येक शिष्याच्या, प्रत्येक एका शिष्याच्या मागे एक तासाची प्रार्थना येशू ख्रिस्ताची होती. आणि मला तुम्हाला सांगू द्या येशू ख्रिस्तानं रात्रभर प्रार्थना करून त्यानं 12 शिष्य निवडले. आणि बायबल सांगतं ज्यावेळेस प्रार्थना संपून येशू ख्रिस्त डोंगरावरती तो खाली उतरला, त्यावेळेस त्यानं पेत्राला, देवाचे लोकांनो याकोबाला, त्यानं देवाच्या यहूदाला, देवाचे लोकांनो त्यानं आवाज दिला आणि तुम्ही माझ्या 12 शिष्यांपैकी एक आहात. होय, देवाचे लोकांनो प्रार्थना या गोष्टीला समजून घेण्यासाठी आम्ही पुष्कळ वेळ दिला पाहिजे. आणि त्यातल्याच काही गोष्टी आपण शिकत आहोत की प्रार्थना नेमकं कोणकोणत्या गोष्टीसाठी केलं पाहिजे. होय, देवाचे 12 शिष्य निवडण्यासाठी येशू ख्रिस्तानं प्रार्थना केलेली आहे. आणि त्याच प्रकारे आज आपण पाहणार आहोत प्रेयर फॉर डिवाइन डायरेक्शन. आणि मग डायरेक्शन म्हणजे नेमकं देवाचे लोकांनो मराठीमध्ये जर पाहिलं तर त्याला दिशा असं म्हटलेलं आहे. प्रेयर फॉर डिवाइन डायरेक्शन म्हणजे दैवी दिशा. आम्हाला बिझनेस करण्यासाठी, उत्तम नोकरी करण्यासाठी, सेवा सक्सेस करण्यासाठी किंवा आपलं आयुष्य यशस्वी करण्यासाठी आम्हाला एका योग्य अशा प्रकारच्या दिशेची गरज आहे. जी दिशा ज्यावेळेस आम्हाला प्राप्त होईल त्या दिशेद्वारे मला तुम्हाला सांगू द्या आमचं जीवन आस्वादित होणार आहे. डायरेक्शन मला तुम्हाला सांगू द्या, जोपर्यंत येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर होता आणि मग शिष्यांना सेवेचं महत्व माहित नव्हतं की नेमकं सेवा ही काय. आणि मग बायबल सांगतं ज्यावेळेस येशूचं नीट लक्ष देऊ नाही का स्वर्गारोहण झालं आणि मग येशू स्वर्गात गेला आणि 50 दिवसापर्यंत मला तुम्हाला सांगू द्या देवाचे लोक शिष्य अस्वस्थ होते आणि देवाचे लोक मला तुम्हाला सांगू द्या आणि मग शिष्यांना समजत नव्हतं नेमकं मी काय करावं. आता येशू जोपर्यंत आमच्या बरोबर होता आम्हाला कुठल्याच गोष्टीची चिंता नव्हती, कुठल्याच गोष्टीची काळजी नव्हती. आता येशू आमच्या बरोबर नाही आणि मग देवाचे लोक 50 दिवस आणि मग शिष्यांना काळजी होती. पण बायबल सांगतं देवाचे लोकांनो 50व्या दिवशी पवित्र आत्मा देवाचे लोकांनो आणि मग त्यांच्यासाठी एक दिशा म्हणून त्यांच्या जवळ आला आणि मग देवाचे लोकांनो बायबल सांगतं आणि मग त्यावेळेस येशूच्या शिष्यांना सेवा करण्याची देवाचे लोकांनो येशूचं सामर्थ्य लोकांमध्ये प्रगट करण्याचं एक दिशा मिळाली आणि त्याच दिशेच्या द्वारे त्यांनी सेवेला सुरुवात केली. आणि बायबल सांगतं की या जगामध्ये त्या येशूच्या 12 शिष्यांनी उलटा पालत केलेली आहे, एक दिशा मिळालेली आहे. मग त्याच दिशेची आम्हाला गरज आहे आणि मग याच दिशेसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रेयर फॉर डिवाइन डायरेक्शन. 2 गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये देवाचं अनुकरण प्रभावीपणे करण्यासाठी आम्हाला दैवी किंवा डिवाइन दिशेची गरज आहे, डायरेक्शनची गरज आहे. पण दुसरी गोष्ट आपण जी पाहतो या गोष्टीकडे आपण नंतर वळणार आहोत. पण मागच्या आठवड्यात म्हणजे मागच्या आठवड्यात जी शिकलो त्याची थोडीशी उजळणी करूया, मग पुढे जाऊया. मग डायरेक्शन या शब्दाला ग्रीक भाषेमध्ये काय म्हटलेलं आहे? डायरेक्शन या शब्दाला ग्रीक भाषेमध्ये केटिफेन्सी असा शब्द आहे. आणि मग केटिफेन्सी म्हणजे त्याला मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्था करणं, मॅनेजमेंट म्हणजे कारभार, मॅनेजमेंट म्हणजे कुशल हाताळणी. आणि मग डायरेक्शन म्हणजे काय तर कुशल पद्धतीनं हाताळणं. मला तुम्हाला सांगू द्या येशूच्या 12 शिष्यांनी
मला तुम्हाला सांगू द्या, जी जबाबदारी, जी सेवा 12 शिष्यांवरती त्यानं टाकली, ती सेवा त्यांनी योग्य प्रकारे हाताळली आणि त्याच सेवेच्याद्वारे संपूर्ण यरूशलेममध्ये येशूची सुवार्ता पसरली आणि त्याच देवाची लोकांनो कुशल हाताळणीच्याद्वारे मला तुम्हाला सांगू द्या, संपूर्ण जगामध्ये प्रभूचं आणि देवाची लोकांनो सुवार्ता पसरलेली आहे. होय, देवाची लोकांनो, सेवा आम्ही कुशल पद्धतीनं हाताळलं पाहिजे. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सेवा आम्ही कुशल पद्धतीनं हाताळली पाहिजे. देवाचं सामर्थ्य, जो देव आम्हाला सामर्थ्य देतो, ते सामर्थ्य देखील आम्ही कुशल पद्धतीनं हाताळलं पाहिजे. अनेक गोष्टी आहेत शिकण्यासारख्या आणि त्याच एक एक करून देवा मला तुम्हाला सांगू द्या, आपण गोष्टी पाहणार आहोत. मग कुशल पद्धतीनं हाताळलं, मग संसार, नोकरी, व्यवसाय हे आम्हाला कुशल पद्धतीनं हाताळता आलं पाहिजे. केटिफेन्सी म्हणजे कुशल पद्धतीनं हाताळणं, ज्याला इंग्रजीमध्ये स्किल देखील असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, चांगल्या गोष्टी करण्याची कुवत आम्ही देवाकडनं मागितली पाहिजे. चांगल्या गोष्टी, संसार ही चांगली गोष्ट आहे आणि मग संसार ही चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आम्ही देवाकडनं कुवत मागावी. अनेक अशी लोक आहेत उतावळ्यापणानं विवाह करण्याचा हट्ट आपल्या आईवडिलांकडे करतात. नाही, ती मुलगी फार चांगली आहे आणि मग तिच्याशी मला लग्न करायचं, तिच्याशी विवाह करायचा. तिकडं मुलगी आणि मग त्या मुलाच्या प्रेमात पडलेली असती, तिला काहीच दिसत नाही, आईवडिलांची शिस्त दिसत नाही, आईवडिलांची काळजी तिला दिसत नाही, आईवडिलांचं प्रेम तिला दिसत नाही. आईवडिलांनी आणि मग कष्ट करून, काबड कष्ट करून आणि मेहनत करून त्या मुलीला लहानाचं मोठं केलं, ते दिसत नाही. पण तिला एवढं मात्र दिसतं काय, तर मुलगा चांगला आहे आणि मुलगा दाखवायला चांगला दाखवतो की अगं तुझ्यासाठी तर मी आणि मग चांद तारे तोडून आलं. मला माहित नाही देवाचे लोकांना आजपर्यंत जगात कुठला व्यक्ती होऊन गेला की जो प्रियसेला म्हटलं की चांद तारे तोड केले की आता, कुठलाच व्यक्ती नाही हो जगामध्ये चांद तारे तोड केले की आता. अहो, ते चंद्रावरती गेलेले देखील देवाचे लोकांनी देखील तारे तोडून आणलेले नाही. मग कशा प्रकारे मग लग्न होतं, उतावळीपणानं लग्न केलं जातं, पण काहीच दिवसामध्ये ते विवाह किंवा तो कुटुंब तुटलं जातं. का हो? हाताळण्याची स्किल किंवा हाताळण्याची कुवत आमच्याकडं नाही. पण ती कुवत आम्ही देवाकडनं मागून घेतली पाहिजे. होय, देवाचे लोकांनो, कुशल पद्धतीनं आम्हाला संसार हाताळता आला पाहिजे. कुशल पद्धतीनं नोकरी आम्हाला हाताळता आली पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सेवा आम्हाला हाताळता आली पाहिजे. आणि मग तीच गोष्ट आपण पाहत आहोत की मंडळीला पुढारपणामध्ये, लिडरशिपमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आमच्यामध्ये कोणते गुणधर्म असले पाहिजे. सेवा आम्ही हाताळावी. मग सेवा हाताळत असताना, कुशल पद्धतीनं सेवा हाताळत असताना मला तुम्हाला सांगू द्या देवाचे लोकांनो, की मंडळीला आम्ही पुढारपणामध्ये म्हणजेच काय, लिडरशिपमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आमच्यामध्ये कोणते गुणधर्म असले पाहिजे, मंडळीला वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आम्ही कसं हाताळावं आणि कशा प्रकारे तिला हाताळून देवाचे लोकांनो त्या मंडळीला वैशिष्ट्यपूर्ण बनावं. देवाचे लोकांनो, त्याच काही गोष्टी आपण पाहत आहोत आणि त्याच्यापैकी एक गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे पर्सन ऑफ इन्फ्लुएन्स, म्हणजेच प्रभावी व्यक्ती आम्ही असलं पाहिजे. आणि मग हा जो प्रभावीपणा आहे तो कशामध्ये असला पाहिजे? प्रभावीपणा मला तुम्हाला सांगू द्या, देवाचे लोकांनो, पौल म्हणतो, एक वचन वाचूया आणि मग थोडंसं उजळणीकडून आपण पुढे जाऊया. थेसलोनिकराचं पत्र, पहिले थेसल याचा 2रा अध्याय. जर तुमच्याकडं पवित्र शास्त्र तुम्ही पाहत असताना जर तुम्ही बघत असाल तर तुम्ही माझ्या मागे हे वचन तुम्ही काढू शकता. पहिले थेसलोनिकराचं पत्र याचा 2रा अध्याय आणि 9 ते 12 वचनामध्ये असलेले की बंधुजनो, आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हास आहे. तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस काम धंदा करून तुम्हा पुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. तुम्हा विश्वास ठेवणाऱ्या आम्ही पवित्रतेने, नीतीने व निर्दोषतेने कसे वागलो याविषयी तुम्ही साक्षीदार आहात. किती सुंदर वचन या ठिकाणी पौलाला लिहिलेलं आहे.
मला तुम्हाला सांगू द्या की पौलानं देवाची लोकांनो त्याच्या पवित्रतेचा देवाची लोकांनो प्रभाव त्यांनी लोकांवरती पाडला आणि त्याच पवित्रतेमुळं देवाची लोकांनो हजारो लोकांचं तारण घडलं. त्याच पवित्रतेच्या प्रभावीपणामुळं अनेक लोकांनी आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. त्याच पवित्रतेच्या जोरावरती पौलानं अनेक मंडळा स्थापन केल्या. त्याच पवित्रतेच्या जोरावरती त्यानं देवाचं सामर्थ्य प्राप्त केलं. त्याच पवित्रतेच्या जोरावरती देवाची लोकांनो पौलानं चिन्ह चमत्कार केले. त्याच पवित्रतेच्या जोरावरती पौलानं अनेक दुःख सोसली, उपासमार सोसला, कष्ट सोसलं, सुजातीच्या लोकांची संकट सोसली, लुटारांची संकट सोसली. त्याच पवित्रतेच्या द्वारे देवाच्या लोकांना संत पौलानं अनेक पत्र वेगवेगळ्या मंडळांना लिहिली. त्याच पवित्रतेच्या जोरावरती संत पौलानं शिष्य तयार केले. होय देवाची लोकांनो, आमच्या पवित्रतेचा प्रभाव लोकांवरती पडला पाहिजे. पवित्रतेचा प्रभाव लोकांवरती पाडा. पवित्रतेचा प्रभाव पडला पाहिजे. इन पर्सन ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे मंडळीला पहा, लक्ष देऊन ऐका, आम्ही काय शिकत आहोत. प्रेयर फॉर डिवाइन डायरेक्शन आणि मग डायरेक्शन हाताळणं, कुशल पद्धतीनं हाताळणं आणि मग आमची सेवा आम्ही कुशल पद्धतीनं हाताळावी. आणि मग सेवा कुशल पद्धतीनं हाताळत असताना मंडळीला लिडरशिपमध्ये, पुढारपणामध्ये आम्ही वैशिष्ट्यपूर्ण बनवलं पाहिजे. आणि मग वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आम्ही पर्सन ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावी व्यक्ती असलं पाहिजे. मग हा प्रभाव कोणत्या गोष्टीचा? पैशाचा प्रभाव नाही. मी किती सुंदर दिसतो, देवाची लोकांनो, काय काय लोक सुंदर दिसण्यासाठी त्या ठिकाणी मग फेशियल तोंडाला मग काय काय त्या ठिकाणी मेकअपचं किट सगळं काय आणतात आणि इकडून लाली तिकडून लाली, कपडावर लाली, सगळीकडे लाली, बघतं ते जोकर सारखं तोंड दिसतं. पण लक्षात ठेवा, देवाची लोकांनो, सुंदर दिसण्याचा प्रभाव आम्ही लोकांवरती पाडू नये. पैशाचा प्रभाव आमचा लोकांवरती आम्ही पाडू नये. तर पौलासारखा पवित्रतेचा प्रभाव आम्ही लोकांवरती पाडला पाहिजे. आणि म्हणून पौल त्या ठिकाणी काय म्हणतो की तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात आम्ही पवित्रतेने, नीतीने, निर्दोषतेने कसं वागलो याविषयी तुम्ही साक्षीदार आहात. आमच्या पवित्रतेचे साक्षीदार लोक असले पाहिजे. लक्षात ठेवा. नाही तर काही लोक स्वतःच्या पवित्रतेचा स्वतःच देवाचे लोक साक्षीदार आहे. नाही, मी जगतो ना, पवित्रतेने जगतो ना, हो मी देवाला भिवून जगतो, मी देवाला भिवून प्रार्थना करतो, मी देवाला भिवून देवाचं वचन वाचतो. आणि मग किती वचन वाचता? नाही 5 मिनिटं. 5 मिनिटात कोणाच्या डोक्यात घुसलेलं आहे अजूनपर्यंत? आणि मला आठवतं एका घरामध्ये मी प्रार्थनेला जायचो सकाळचं आणि त्यांच्या घरामधला एक तरुण आणि आवरून सवरून घरातनं बाहेर पडायचा. क्षमा करा, घरातनं बाहेर पडण्या अगोदर तो बेडरूम मधनं तो बाहेर यायचा आणि हॉलमध्ये एक सुंदरसं, क्षमा करा, एक वचनाचं कॅलेंडर लागलेलं असायचं. आणि मी पाहायचो तो तरुण मुलगा त्या कॅलेंडरच्या समोर उभा राहायचा आणि एकच वचन वाचायचा आणि एक वचन वाचून आणि तो म्हणायचा की प्रभू हे वचन माझ्यासाठी आशीर्वादित होऊ दे. आणि जसं मी बाहेर पडतो माझा ताबा घे. आणि एवढीच त्याची प्रार्थना, एवढंच त्याचं एक वचन वाचणं दिवसाभरामध्ये. पण लक्षात ठेवा, देवाची लोकांनो, आम्ही प्रभावी व्यक्ती असलं पाहिजे. आणि पौल या ठिकाणी म्हणतो की तुम्ही साक्षी आहात, माझ्या पवित्रतेचे तुम्ही साक्षीदार आहात. होय देवाची लोकांनो, आमच्या पवित्र जीवनाचे साक्षीदार लोक असलं पाहिजे, प्रभावी. मग मंडळीला वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी लिडरशिपमध्ये आम्ही पवित्रतेचे प्रभावी व्यक्ती असलो पाहिजे. आमच्यामध्ये ती देवाची पवित्रता असली पाहिजे. देवाची लोकांना विचार करा, त्या पौलामध्ये किती पवित्रता असणार आहे. त्या पवित्रतेच्या जोरावर देवाचे लोकांनो, एक काळ असा होता की वचन सांगणाऱ्या लोकांना हा छळणारा पौल म्हणजे शौल, आणि ज्यावेळेस येशूचा त्याचा एन्काउंटर झाला म्हणजे आमना सामना झाला, त्याचं जीवन बदललं. तो म्हणतो की माझ्यातली जी अपवित्रता आहे आणि ती मी काढून टाकली. 3 दिवस आणि 3 रात्र आणि त्यानं प्रार्थना केली आणि जेवढी त्याच्यामध्ये अपवित्रता होती त्यानं ती अपवित्रता प्रार्थनेच्या द्वारे आणि देवाचे लोकांनो काढून
काढून टाकली आणि आता तो पवित्रपणे जीवन जगत आहे. आणि त्याच पवित्रतेच्या जोरावरती देवाचे लोकांना संपूर्ण यरूशलेमभर, रोम शहरामध्ये, आजूबाजूच्या देशांमध्ये पौलानं फिरून प्रवास करून त्यानं देवाचं वचन गाजवलं. अनेक मंडळ्या स्थापन केल्या, अनेक शिष्य त्यानं तयार केले. देवाच्या पवित्रतेचा प्रभाव पडू द्या. पुढं तो म्हणतो 10 वचनामध्ये की नीतीने व निर्दोषतेने कसं जगलो याचे तुम्ही साक्षीदार आहात. नीती जीवन, नीतिमान जीवन म्हणजे धार्मिकतेचं जीवन, धर्मानं तो वागलेला आहे, धार्मिक जीवन त्यानं जगलेलं आहे. आणि पुढं असं लिहिलं की निर्दोषतेने, निर्दोष जीवन म्हणजे ब्लेमलेस, म्हणजे पापापासून, तो म्हणतो की मी पापापासून कसा लांब राहिलो हे तुम्ही पाहिलेलं आहे. मग आम्ही ब्लेमलेस जीवन जगतो याचे फक्त आम्हीच साक्षीदार, कोणी नाही. आमची बायको नाही, आमची लेकरं नाही, कारण घरातनं बाहेर काढला, आम्ही बाहेर पडलो, ना बायको बघत आहे, ना मुलं आम्हाला बघत आहे, ना चर्चची मेंबर आम्हाला बघत आहे, ना आमचा भाऊ बघत आहे, ना आमची बहीण बघत आहे. पण देवाचे लोक आम्ही थोडंसं पाप केलं, काय फरक आहे. पण लक्षात ठेवा, मला तुम्हाला सांगू द्या, जरी कुणी बघितलं नसेल पण परमेश्वराची नेत्र आमच्याकडं सतत लागलेले असतात. होय, देवाचे लोक, तो देव आमचं निर्दोष जीवन पाहतो, ब्लेमलेस जीवन पाहतो. ब्लेमलेस जीवन म्हणजे पाप विरहित जीवन. देवाचे लोक पाप विरहित जीवनाचा प्रभाव पौलाचा लोकांवरती पडलेला आहे. पडू द्या. ब्लेमलेस जीवनाचा प्रभाव लोकांवरती पडला पाहिजे. आम्ही प्रभावी, ब्लेमलेस जीवनाचा प्रभाव आमच्यामध्ये असला पाहिजे. निर्दोषतेचा, धार्मिक, नीतिमान जीवनाचा प्रभाव आम्ही लोकांवरती, प्रभावी व्यक्ती बना देवाचे आपल्या लोकांना. आम्ही किती भारी बोलतो, किती सुंदर बोलतो, शब्द, चांगले चांगले शब्द, आणि मग रचून आम्ही किती भारी बोलतो. याच्यामध्ये देवाची लोक हुशारकी नाही. हुशारकी कशामध्ये आहे? पवित्र जीवन जगण्यामध्ये हुशारकी आहे. निर्दोष जीवन जगण्यामध्ये हुशारकी आम्ही मानले पाहिजे. देव येशू ख्रिस्त आमचा परमेश्वर आहे याची पुशारकी आम्ही मानली पाहिजे. आमची पुशारकी, आमच्याकडं किती पैसा आहे, आमच्याकडं स्वतःचं घर आहे, बंगला आहे, याची पुशारकी नसली पाहिजे. आम्ही परमनंट नोकरी, आणि मग मला परमनंट नोकरी आहे, सरकारी नोकरी आहे, आणि मग ₹1,00,000 पगार आहे, ₹1,50,000 पगार आहे. लक्षात ठेवा, देवाचे लोक कोण ₹1,00,000 पगार, ₹1,50,000, ₹2,00,000 पगार आम्हाला स्वर्गात नेणार नाही. देवाचे लोक आमची पवित्रता, आमचा निर्दोषपणा, आमचं नीतिमान जीवनच आम्हाला स्वर्गात नेणार आहे. लक्ष देऊन ऐका. आम्हाला किती भारी पॅकेज वर्षाचं आहे ते महत्वाचं नाही. किती सुंदर क्लास 1 ऑफिसरची आम्हाला नोकरी आहे हे आम्हाला स्वर्गात नेणार नाही. स्वर्गात काय नेणार आहे? आमची पवित्रता आम्हाला स्वर्गात नेणार आहे. मग आमची मंडळी प्रभावी कशी होणार आहे? लिडरशिपमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कशी होणार आहे? आमच्या पवित्रतेच्याद्वारे, आमच्या नीतिमान जीवनाच्याद्वारे, म्हणजेच धार्मिक जीवनाच्याद्वारे आमची मंडळी वैशिष्ट्यपूर्ण कशी होणार आहे? तर देवाचे लोक निर्दोष जीवनानं, म्हणजे ब्लेमलेस, पापविरहित जीवनानं आमची मंडळी ही वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे. लिडरशिपमध्ये लक्षपूर्वक ऐका, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. पैसा हे दुय्यम स्थान आहे, दुय्यम नाही. हे या पैशाला हे 4थं स्थान असलं पाहिजे आमच्या आयुष्यामध्ये. पहिलं स्थान आमच्या देवाला, दुसरं स्थान आमच्या मंडळीला, तिसरं स्थान आमच्या पत्नीला, लेकरांना, आणि 4थं स्थान इतर नोकरी, देवाचे लोक गाडी, बंगला, या सगळ्या गोष्टीला असलं पाहिजे. पण वर बसलेला तो आमचा परमेश्वर, त्याला आमच्या प्रथम स्थान असलं पाहिजे. देवाचे लोक पवित्रतेला महत्व द्या, निर्दोषतेला महत्व द्या, नीतिमान जीवनाला आम्ही महत्व दिलं पाहिजे. प्रभाव, या गोष्टीचा प्रभाव लोकांवरती पडू द्या. आणि म्हणून पौल म्हणतो की तुम्ही माझे साक्षीदार आहात, पवित्रतेचे तुम्ही साक्षीदार आहात. किती पवित्र जीवन पौल जगला असेल एकटा राहून. किती महत्वाची गोष्ट आहे. तो म्हणतो की मी बुकलून स्वतःच्या शरीराला बुकलतो, मारतो, ठोसा मारतो, आणि मी माझ्या कह्यात तो ठेवतो, तो ताब्यात ठेवतो. देवाचे लोक जरी आम्हाला कोणी पाहत नाही, पण आमचा परमेश्वर आम्हाला पाहतो. देवाचे लोक इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावी व्यक्ती, प्रभाव पण आमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि मग देवाचे लोकांमध्ये दबदबा असला पाहिजे. मग तो दबदबा कुठला?
पवित्रतेचा, धार्मिकतेचा, पापविरहित जीवन जगण्याचा प्रभाव असला पाहिजे. वचन सांगण्यात आम्ही प्रभावी असलं पाहिजे. आराधना करण्यात प्रभावी आम्ही असलं पाहिजे. आत्म जिंकण्यात आम्ही प्रभावी असलं पाहिजे. त्याच्यानंतर देवाचे लोकांनो आत्म जिंकण्यात आम्ही प्रभावी असलं पाहिजे. शिष्य घडवण्यात आम्ही प्रभावी असलं पाहिजे. या गोष्टी देवाचे लोकांनो आम्ही मागे आपण शिकलो. दुसरी गोष्ट आपण शिकणार आहोत की आमची मंडळी वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. वैशिष्ट्यपूर्ण आमची मंडळी आम्ही बनवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, या गोष्टीकडं देवाच्या लोकांनो आम्ही लक्ष देणार आहोत. वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी दुसरी गोष्ट, आम्ही बिग पिक्चर थिंकर असलं पाहिजे. लक्ष देऊ नाही का? बिग पिक्चर थिंकर याचा अर्थ काय की बिग पिक्चर थिंकिंग इट्स एबिलिटी टू कम अप विथ आयडियाज, सोल्युशन्स अँड ऑपॉर्च्युनिटी. बिग पिक्चर थिंकर म्हणजे मोठ्या गोष्टींचा विचार करणारे लोक आम्ही असलं पाहिजे. सेवेमध्ये देवाचे लोकांनो आमची सेवा जर प्रभावीपणे आम्हाला प्रभावी बनवायची आहे, आमची सेवा जर वैशिष्ट्यपूर्ण लिडरशिपमध्ये आम्हाला बनवायची आहे, तर आम्ही बिग पिक्चर थिंकर असलं पाहिजे. बिग पिक्चर थिंकर म्हणजे देवाचे लोकांनो पुन्हा एक वार सांगतो, नीट लक्ष नाही का? बिग पिक्चर थिंकर मीन्स बिग पिक्चर थिंकर इट्स एबिलिटी टू कम अप विथ आयडियाज, सोल्युशन्स अँड ऑपॉर्च्युनिटी. म्हणजेच काय हो? कल्पना, उपाय आणि संधी याबद्दलची क्षमता आमच्यामध्ये असली पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करावी. कल्पना, उपाय आणि संधी, तीन गोष्टी. या तीन गोष्टीवरती आपण पाहणार आहोत की देवाचे लोकांनो की आयडियाज म्हणजे कल्पना, उपाय आणि संधी याची क्षमता आमच्यामध्ये असली पाहिजे. मग कोणत्या गोष्टीसाठी? तर देवाचे लोकांनो कल्पना, बिग पिक्चर थिंकर म्हणजेच काय हो? आयडिया, क्षमता आमच्यामध्ये आली पाहिजे. मग कोणती क्षमता? तर देवाची लोकांनो कल्पना, आयडियाज म्हणजे कल्पना, आणि मग सेवा मंडळी वाढवण्याची आणि मग संबंधीची कल्पना आमच्यामध्ये देवाची लोकांनो आली पाहिजे. आणि मग सेवा कशा प्रकारे आम्ही वाढवावी, सेवा कशा प्रकारे आम्ही करावी आणि सेवा वाढवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, आणि ह्या आयडियाज, ह्या कल्पना देवाच्या लोकांनो आमच्याकडं आल्या पाहिजे. याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. कल्पना, देवाची लोकांनो सेवा वाढण्यासाठी आयडियाची गरज आहे, कल्पनेची गरज आहे. मग या सगळ्या कल्पना, या सगळ्या आयडियाज आम्हाला कुठं मिळणार आहे? तो देवाच्या सानिध्यामध्ये. आणि मग लोकांना प्रभूमध्ये वाढवण्यासंबंधानं देवाची लोकांनो आम्ही वेगवेगळ्या कल्पना आमच्याकडे असल्या पाहिजे. वचनामध्ये वाढण्यासंबंधानं आमच्यामध्ये कल्पना असल्या पाहिजे. युथ, तरुणांना देवाकडं वळवण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या आयडियाज असल्या पाहिजे. आणि मग लीडर मंडळी तयार करण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या कल्पना असल्या पाहिजे. आणि मग पुढारी मंडळी तयार करण्यासाठी आमच्याकडं देवाची कोणती क्षमता असली पाहिजे, ती कल्पना आमच्याकडे की आम्ही आमच्या मंडळीमध्ये पुढारी तयार करावं. एबिलिटी आम्ही देवाकडे मागून घ्यावी, क्षमता देवाकडे मागून घ्यावी. प्रभू आम्हाला मंडळी कशी वाढवावी याची कल्पना तो आम्हाला दे, याच्या आयडियाज आम्हाला तू दे. लीडर कशी घडवावी याच्या आयडियाज प्रभू तो आम्हाला दे. याची बुद्धी, याचं ज्ञान. कल्पना म्हणजेच काय होतं? बुद्धी. दुसऱ्या भाषेमध्ये त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे, दुसऱ्या भाषेमध्ये त्याला बुद्धी असं म्हटलेलं आहे. विजडम देखील त्याला असं म्हटलेलं आहे. म्हणजे समजूतदारपणा आमच्याकडे असला पाहिजे. होय देवाचे लोकांनो, आयडियाज म्हणजे कल्पना, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये त्याला ज्ञान असलं पाहिजे. म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये याकोब म्हणतो, जर कोणी ज्ञानानं ऊन असेल त्यानं देवाकडे मागावं, म्हणजे तो देव आणि मग गौरवानं तो आपल्याला ज्ञान पुरवेल. होय देवाचे लोकांनो, आम्हाला ज्ञानाची कमतरता आहे, आमच्याकडे ज्ञान नाही, तर आम्ही देवाकडे मागून घ्यावं. होय देवाचे लोकांनो, देवाला म्हणा की प्रभू आम्हाला तुझ्या ज्ञानानं भर, प्रभू की आम्ही सेवा कशी करावी, प्रभू ते आम्हाला ज्ञान दे, की तरुणांना युथला आम्ही तुझ्याकडे कसं वळवावं याचं ज्ञान तो मला दे. आणि मग मंडळीमध्ये लीडर कसे तयार करावे, आणि प्रभू याचं ज्ञान तो मला दे. आणि मंडळीमध्ये पुढारी कसं तयार करावे, आणि देवा याचं देखील ज्ञान तो मला दे. याचं देखील विजडम म्हणजे समजूतदारपणा मला दे. देवाच्या लोकांनो, देवाकडे आम्ही मागितलं पाहिजे. बिग पिक्चर थिंकर आम्ही असलं पाहिजे. बिग पिक्चर थिंकर. याला आणखी एक दुसरा
शब्द आहे त्याला मास्टर प्लॅन असं देखील म्हटलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. बिग पिक्चर थिंकर, मंडळीला वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी मास्टर प्लॅन आमच्याकडे असलं पाहिजे. मास्टर प्लॅन. आणि मास्टर प्लॅन म्हणजे महत्वाची योजना, योजना आखणं, प्लॅन करणं, मास्टर प्लॅन. आणि पवित्र शास्त्रामध्ये येशूकडं देखील मास्टर प्लॅन होता. आणि कशा प्रकारे तो मास्टर प्लॅन देवाचे कोण त्यानं आपल्या एका शिष्याला त्यानं सांगितला. देवाचे कोण त्या गोष्टीकडं आपण जाऊया. यावेळेस माझ्या मागे तुम्ही देवाचं वचन काढूया. योहान सुवर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्याचं 15 वचनापासून काही वचनं आपण या ठिकाणी वाचूया. पहा, बिग पिक्चर थिंकर, मास्टर प्लॅन. मग सेवा वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी मला तुम्हाला सांगू द्या की येशूच्या 12 शिष्यांपैकी पौल हा येशूच्या 12 शिष्यांपैकी नव्हता, पण पेत्र हा येशूच्या 12 शिष्यांपैकी एक होता. आणि मग मास्टर प्लॅन 12 शिष्यांपैकी पेत्र हा एक चांगला पुढारी होऊन गेलेला आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. एक चांगला लीडर, एक चांगला मंडळीला हाताळणारा, एक मंडळी, उत्तम अशा प्रकारची मंडळी घडवणारा असा पेत्र होऊन गेलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, तोच पेत्रासाठी येशूचा मास्टर प्लॅन काय होता. आणि बायबल सांगतं योहान सुवर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्याच्या 15 वचनापासून आपण काही वचनं वाचूया. आणि मग त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करीतो, हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. पहा, येशूचा मास्टर प्लॅन समजून घ्या. वैशिष्ट्यपूर्ण मंडळी बनवण्यासाठी लीडरशिपमध्ये पहा, बायबल सांगतं पेत्र एक उत्तम लीडर होता. पेत्रानं आपली मंडळी उत्तम अशी घडवली. त्याचं एक उदाहरण देवाचे लोकांना इथं थांबून मी सांगतो. एक लीडर ज्यावेळेस पवित्र आत्मा त्याच्यावरती आला, बायबल सांगतं पेत्र उभा राहिला, त्यानं संदेश दिला. एका वेळेस 3000 लोकांचं तारण झालं. देवाचे लोक, ही वॉज अ गुड लीडर. तो उत्तम पुढारी होता, तो उत्तम देवाचे लोक. मला तुम्हाला सांगू द्या, उत्तम असा सेवक घडलेला आहे. का? कारण येशूकडं पेत्रासाठी मास्टर प्लॅन होता. बायबल सांगतं येशूनं त्याला विचारलं, पेत्रा, माझ्यावर प्रीती करतोस का? पेत्र म्हणतो, हो प्रभू. येशू म्हणतो की माझ्या कोकरांना चार. मास्टर प्लॅन समजून घेऊया. फार सुंदर या ठिकाणी आहे. 16 वचन. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाचे पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करीतो, आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. देवाचे लोक, किती सुंदर गोष्ट आहे. फार व्हॉट अ ग्रेट वर्ड ऑफ गॉड. आणि तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? हे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपल्याला ठाऊक आहे मी आपणावरती प्रेम करतो, हे आपण ओळखता. म्हणून येशू त्याला म्हणाला, माझी मेंढरं चार. होय देवाचे लोकनो, मला तुम्हाला सांगू द्या. आणि मग येशूकडे देखील मास्टर प्लॅन होता. आणि मग देवाचे लोकनो, आमची मंडळी ही वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी लीडरशिपमध्ये, तर मला तुम्हाला सांगू द्या, आमच्यामध्ये कोणता गुणधर्म असला पाहिजे? मग बिग पिक्चर थिंकर. आणि मग देवाचे लोकनो, बिग पिक्चर थिंकर म्हणजे काय? त्याला मास्टर प्लॅन
त्यांना असं देखील म्हटलेलं आहे, म्हणजे महत्वाची योजना. आणि मग येशूकडे देखील आणि मंडळीबद्दल एक योजना होती, पेत्राबद्दल मास्टर प्लॅन होता. आणि मग म्हणून त्या मास्टर प्लॅन नुसार येशू पेत्राला म्हणतो की पेत्रा, जर तुझं माझ्यावरती प्रेम आहे तर तू मेंढरांना आणि मग तू चाल. होय देवाचे लोक, पेत्र हा उत्तम शिक्षक होता. पेत्र हा उत्तम अशा प्रकारचा देवाचे लोक बोलणारा होता. आणि पेत्र हा उत्तम शिक्षक टीचर होता. होय देवाचे लोक, बायबल सांगतं की ज्यावेळेस पेत्र बोलला 3000 लोकांचं तारण झालेलं आहे. देवाचे लोक, अनेक ठिकाणी पेत्र बोलला आणि लोकांची भर मंडळीमध्ये पडलेली आहे. पेत्र पहा, मास्टर प्लॅन कधीचा होता. येशूचा मास्टर प्लॅन पहा, येशूची योजना पहा. आणि तीच येशूची योजना मास्टर प्लॅन पेत्राच्या जीवनामध्ये फुलफिल झाली, पूर्ण झाली. पेत्र उत्तम पुढारी बनलेला आहे. आणि तो नुकताच उत्तम पुढारी बनला नाही, तर बायबल सांगतं त्यानं उत्तमरित्या मंडळीला घडवलेला आहे. आणि म्हणून मास्टर प्लॅन आमच्याकडे असला पाहिजे आपल्या मंडळीबद्दल. त्यावेळेस आमची मंडळी लिडरशिपमध्ये देवाचे लोकं पुढारपणामध्ये वैशिष्ट्यपूर्ण होणार आहे. खरा मास्टर प्लॅन करा. आपल्या मंडळीला वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी मास्टर प्लॅन करा. त्यासाठी जसं येशूनं पेत्राला घडवलं, देवाचे लोकांना लक्षात ठेवा. येशू पेत्राला म्हणतो, पेत्रा तुझं माझ्यावरती प्रेम आहे का? देवाचे लोकांनो, येशूनं त्या ठिकाणी देवाचं, मला तुम्हाला सांगू द्या, जे प्रेम, जी प्रीती त्या पेत्रावरती होती, येशूची प्रीती लक्षात ठेवा, त्याची जाणीव करून दिली. समजून घ्या देवाचे लोकांनो, जाणीव कशी हो? बायबल सांगतं पेत्र उतावळा. त्यानं देवाचे लोकांनो ज्यावेळेस येशूला सैनिक पकडण्यासाठी आले, पेत्रानं तलवार काढली, कान कापला. देवाचे लोकांनो, आता पेत्राला शिक्षा होणार आहे. पेत्राला देखील तुरुंगात टाकण्यात येईल, पेत्राला देखील मारतील, पेत्राला देखील वधस्तंभावरती लटकवण्यात येईल. पण देवाचे लोकांनो, पण येशूकडे मास्टर प्लॅन पेत्रासाठी होता. त्यानं तो कान उचलला आणि ज्याचा कान त्यानं कापला होता तो पुन्हा त्या ठिकाणी चिटकवलेला, त्याला आरोग्यदान दिलं. आणि त्याच गोष्टीमुळं मला तुम्हाला सांगू द्या, पेत्राला जीवनदान मिळालं, पेत्राला सुटका मिळाली. आणि देवाचे लोकांनो, या ठिकाणी आता मास्टर प्लॅन पहा. येशू ख्रिस्त पेत्राला त्याच्या प्रेमाची, त्याच्या प्रीतीची जाणीव करून देत आहे. पेत्रा, तुझं प्रेम माझ्यावरती आहे का? मग पेत्र म्हणतो, हो प्रभू. कारण पेत्राला देखील माहिती होतं की गेशमेने मागामध्ये जे कृत्य माझ्याकडनं घडलं होतं, जो गुन्हा माझ्याकडनं कान कापण्याचा घडला होता, त्या शिक्षेपासून, त्या घटनेपासून येशूनं मला वाचवलेलं आहे. आणि देवाची लोकांनो, येशू त्या ठिकाणी प्रेमाची जाणीव करून देत आहे. आणि त्याच जाणीवची किंमत त्यानं काय घेतली, गुरुदक्षिणा येशूनं काय घेतली. येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या मेंढरांना चार, ही येशूची गुरुदक्षिणा. पेत्र शिष्य या नातानं काय दक्षिणा येशूनं घेतली असेल गुरुदक्षिणा, तर देवाचे लोकांनो, येशू म्हणतो माझ्या मेंढरांना चार. होय देवाचे लोकांनो, मास्टर प्लॅन होता. आणि देवाचे लोकांनो पुढे असं म्हणतो की दुसऱ्यांदा, पेत्र तू माझ्यावरती प्रेम करतोस का, तर माझ्या मेंढरांना फाळ. होय देवाचे लोकांनो, त्यांचा सांभाळ कर, त्यांची खेर कर, त्यांची काळजी घे. कारण गरजणारा सैतान कोणाला गिळावं, कोणाला खावं यासाठी तो फिरत आहे. देवाचे लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, सैतानाचं असं बायबल आम्हाला सांगतं, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही. येशू हा 24/7 म्हणजे 24 तास त्याची नजरे, त्याचे डोळे आमच्याकडे लागलेले असतात. त्याच प्रकारे सैतान देखील 24 तास 20/7 देवाचे लोकांनो 24 तास तो कोणाला गिळावं, कोणाला खावं यासाठी तो भटकत असतो, यासाठी तो फिरत असतो. होय देवाचे लोकांनो, म्हणून येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो, पेत्रा माझ्या मंडळीचा, माझ्या कळपाचा, माझ्या मेंढरांचा तू सांभाळ कर. माझ्या मेंढरांना तू फाळ, म्हणजे माझ्या मेंढरांची केअर कर, माझ्या मेंढरांची काळजी घे. ते भटकू नये, ते मार्ग चुकू नये, म्हणून तू त्यांचं काय कर, रक्षण कर. होय देवाचे लोकांनो, येशूचा पेत्रासाठीचा मास्टर प्लॅन, येशूचा देवाचे लोकांनो मंडळीबद्दलचा मास्टर प्लॅन. कारण येशू
येशूला माहिती होतं की पेत्रच हा उत्तम लीडर घडणार आहे, येणाऱ्या दिवसामध्ये तोच एक पहिला लीडर उत्तमरित्या घडणार आहे. आणि म्हणून देवाचे लोकांनो येशू ख्रिस्तानं पेत्रापासून सुरुवात केली आणि त्याला घडवलं. होय, देवाचे लोकांनो येशूचा मास्टर प्लॅन पेत्रासाठी हा होता, मास्टर प्लॅन. मग आमची मंडळी देखील वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आमच्याकडे मास्टर प्लॅन असला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि 8 वचन जर तुम्ही वाचलं, पहा येशूकडे आणखी एक मास्टर प्लॅन आपल्या शिष्यांसाठी होता. पहिले प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय आणि 8 वचनामध्ये असं लिहिले आहे की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल तेव्हा यरूशलेममध्ये, सर्व यहुदियात, यरूशलेमात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल असे सांगितल्यावर तो त्यांच्या डोळ्यात देखत गेलेला आहे. पण तत्पूर्वी बायबल सांगतं येशू आपल्या शिष्यानं म्हणतो की तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. एक मास्टर प्लॅन येशूकडे होता. मग तो मास्टर प्लॅन काय हो, तर देवाचे लोकांनो येशूचा मास्टर प्लॅन हा होता की जेव्हा येशू तर स्वर्गारोहण होईल किंवा ज्यावेळेस येशू स्वर्गात घेतला जाईल त्यावेळेस येशूला ठाऊक होतं आता शिष्यांची पांगापंग होईल आणि मग शिष्यांना आणि मग एक प्रश्न पडेल की नेमकं आता येशू हा वर घेतला गेलेला आहे, आता आपण काय करावं, पुन्हा आपल्या व्यवसायाकडे जावं का आणि पुन्हा आपले काम धंदे करावे का. आणि मग देवाची कोण आणि पुन्हा बायबल सांगतं ज्यावेळेस शास्त्र सांगतं की येशूला वधस्तंभावरती लटकवण्यात आलं आणि ज्यावेळेस येशूनं आपला प्राण सोडला, ज्यावेळेस येशूला वधस्तंभावरती ऊन काढलं आणि त्याला कबरेमध्ये ठेवलं, बायबल सांगतं पुन्हा पेत्र, योहान हे मासे पकडण्यासाठी गेलेले आहे. पुन्हा देवाचे लोक तीच जुनं का, जुन्या स्वभावामध्ये, जुन्या गोष्टीमध्ये हे गेले. पण मला तुम्हाला सांगू द्या, येशू पुन्हा देवाचे लोकांनो आपल्या शिष्यांना त्यानं एकत्र केलं आणि देवाचे लोकांनो एका डोंगरावरती त्यानं नेलं आणि त्या डोंगरावरती येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणतो यरूशलेम सोडून जाऊ नका, कारण पवित्र आत्मा तुम्हावर होईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. देवाचे लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, येशूचा मास्टर प्लॅन काय होता की त्यांना एकजुटीनं ठेवण्याचं येशूचा मास्टर प्लॅन होता, एकजुटीनं ठेवण्याचा. आणि म्हणून येशू जेव्हा मेलेल्यातनं उठला, बायबल सांगतं की तो आपल्या शिष्यांकडे गेलेला आहे. त्यांची पुन्हा एकजूट करण्यासाठी येशू आपल्या शिष्यांकडे गेलेला आहे. मास्टर प्लॅन पहा, पवित्र आत्मा 50व्या दिवशी या 120 लोकांवरती उतरण्या अगोदर येशूचा मास्टर प्लॅन काय होता. देवाचे लोकांनो मंडळी घडण्याच्या अगोदर येशूकडे मास्टर प्लॅन होता, कारण येशूला माहिती होतं मंडळी स्थापन होणार आहे, मंडळीचं यरूशलेममध्ये देवाचे लोकांनो काम अद्भुतरित्या पसरणार आहे, अनेक शिष्य त्या मंडळीच्या द्वारे तयार होणार आहे. आणि देवाचे लोकांनो बायबल सांगतं यरूशलेममध्ये तयार पहिली मंडळी स्थापन झाली आणि आज अनेक लाखो करोडो मंडळ्या ह्या जगामध्ये स्थापन आहे एका मंडळीच्या द्वारे. थोमा भारतात आला, त्यानं 7 मंडळ्या स्थापन केल्या, त्या 7 मंडळीच्या द्वारे आज संपूर्ण भारतामध्ये अनेक मंडळ्या स्थापन झालेल्या आहेत. देवाचे लोकांनो मास्टर प्लॅन तिथून सुरुवात आणि देवाचे लोकांनो येशूनं तेच केलं, कारण येशूला माहिती होतं, येशूनं पाहिलं की सगळे शिष्यांची दानादान झालेली आहे, शिष्य आपापल्या कामाला लागलेले आहेत, आपापल्या जुन्या कामाकडे गेलेले आहेत. आणि देवाचे लोकांनो त्या येशू ख्रिस्तानं पुन्हा एक वार आपल्या शिष्यानं त्यानं एकत्र केलेले आहे. मास्टर प्लॅन, येशूचा मास्टर प्लॅन काय होता की आपल्या शिष्यांना एकजुटीमध्ये ठेवायचं. म्हणून येशू म्हणतो यरूशलेम सोडून तुम्ही जाऊ नका. आणि मग त्याच यरूशलेममध्ये राहून त्या 12 शिष्यांनी काय केलं, आणखी लोक गोळा केले. 120 लोक प्रार्थना करत होते आणि देवाचे लोकांनो येशूचा मास्टर प्लॅन काम करत होता. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, येशूचा मास्टर प्लॅन
तो काम करत होता, कार्य करत होता. येशूच्या मास्टर प्लॅननी 50व्या दिवशी आणि मग देवाचे लोक कोण काम करायला सुरुवात केली. पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरला. 120 लोक पवित्र आत्म्यानं भरले आणि बायबल सांगतं वेगवेगळ्या भाषेमध्ये ते बोलू लागले. पेत्रानं संदेश दिला. 3000 लोकांचं तारण झालं. आणि बायबल सांगतं दुसऱ्या अध्यायामध्ये की रोज देवाचे लोक कोण येशूचे शिष्य भाकर मोडण्यात, शिक्षण घेण्यात आणि देवाचे लोक कोण प्रार्थना करण्यामध्ये आणि देवाचे लोक कोण शिक्षण घेण्यामध्ये तत्पर बनलेले आहेत. होय, देवाचे लोक कोण येशूच्या मास्टर प्लॅननी काम केलं. येशूचा मास्टर प्लॅन काय होता? येशूंना एकत्र ठेवणं, एकजुटीनं ठेवणं. मग आमची मंडळी वैशिष्ट्यपूर्ण घडवण्यासाठी आमच्या मंडळीत देखील एकजुटीचा आत्मा असला पाहिजे. आम्ही एकजुटीमध्ये लोकांना ठेवलं पाहिजे. मग एकजूट कशानं येणार आहे? ज्या मंडळीमध्ये काळा आणि गोरा हा भेदभाव नाही, तिथं एकजूट आहे. जिथं श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव नाही, तिथं एकजूट आहे. जिथं देवाचे लोक चांगले कपडे, भपकेदार कपडे घालून आलेल्या व्यक्तीला खुर्ची आहे आणि साधारण वस्त्र घालून आलेल्या व्यक्तीला देवाचे लोक चटईवर बसणं नाही, ती मंडळी एकजूट मंडळी आहे. तिथं एकीचा आत्मा आहे. मग शैतान कुठं फूट पाडतो? जिथं काळा आणि गोरा हा भेद जिथं मानला जातो, श्रीमंत आणि गरीब हा भेद ज्या मंडळीत मानला जातो, तिथं शैतान कार्य करायला सुरुवात करतो, फूट पाडायला सुरुवात करतो. जिथं हा श्रीमंत हा गरीब, याच्याकडं सरकारी नोकरी, याच्याकडं टेम्पररी नोकरी, जिथं भेद तिथं शैतान काम करायला. जिथं एकजूट आहे, लक्षात ठेवा, 120 लोकांमध्ये एकजूट होती. काही झालं, 120 लोकांपैकी एकही गैरहजर राहायचं नाही. रोज प्रार्थनाला येत होते, रोज प्रार्थना करत होते, रोज देवाची आराधना एकजुटीनं देवाची लोक त्यांना प्रार्थना केली. त्याच एकजुटीमुळं पवित्र आत्मा उतरला. सगळे पवित्र आत्म्यानं भरले आणि मंडळी पुढारपणामध्ये, लिडरशिपमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बनली. बायबल सांगतं कसं हो? बायबल सांगतं पेत्राला तुरुंगात टाकण्यात आलं, पण बायबल सांगतं मंडळी एकत्र मिळून प्रार्थना करत होती एकजुटीनं. आणि त्याच एकजुटीमुळं पेत्र पुन्हा तुरुंगातनं सुटून आलेला आहे. बायबल सांगतं मंडळीचा छळ झाला, पांगापांग झाली, पण जेवढा छळ त्याच्या कैक पटीनं मला तुम्हाला सांगू द्या, वचनाचा सुवार्तेचा प्रसार घडलेला आहे. व्हॉट अ ग्रेट मास्टर प्लॅन ही हॅड. किती सुंदर मास्टर प्लॅन येशूकडे होता. आणि देवाचे लोक कोण तसाच मास्टर प्लॅन आमच्याकडे असला पाहिजे. त्यांच्या फेलोशिपमुळं, एकत्रीकरणामुळं ते पवित्र आत्म्यानं भरले. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचा ते शिष्य चालले. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे त्या शिष्यांद्वारे चमत्कार घडले. बायबल सांगतं पेत्राची सावली लोकांवरती पडायची, लोक बरे व्हायचे. देवाचे लोक मास्टर प्लॅन येशूकडं. आमच्या मास्टर प्लॅनचं काय? आमच्याकडं मास्टर प्लॅन मंडळीला वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी आमच्याकडं मास्टर प्लॅन असला पाहिजे. देवाचे लोक जर आमच्याकडं मास्टर प्लॅन आहे तर आमची सेवा, आमची मंडळी लिडरशिपमध्ये उत्तमरित्या घडणार आहे. उत्तमरित्या देवाचे लोक आमची मंडळी बनणार आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्या, आमच्याकडं मास्टर प्लॅन असू द्या. देबाप करो या वचनाच्याद्वारे तुम्हाला आणि मला प्रत्येकाला देव आशीर्वादित करो. इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर या 8व्या भागामध्ये आपण आज आमची मंडळी लिडरशिपमध्ये कशी वैशिष्ट्यपूर्ण बनवावी याच्या काही गोष्टी आपण पाहिल्यात. आणि असाच 9व्या भागामध्ये आपण पुन्हा पुढच्या रविवारी आपण भेटूया. यावेळेस आपले डोळे आपण बंद करू आणि प्रार्थना करूया देवाकडं की प्रभू, ज्या गोष्टी आम्ही ऐकल्या त्या आमच्यासाठी तू आशीर्वादित कर. आमची मंडळी आम्हाला वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी प्रभू तू आम्हाला कृपा पुरव. आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. प्रभू तुला धन्यवाद. प्रभू तुला गौरव परमेश्वर पित्या, कारण तो आमचा चांगला देव आहे. तो आमचा महान परमेश्वर आहे. तो आमचा महान असा राजा आहे. पित्या प्रार्थना करतो ज्या लोकांनी आज तुझं वचन प्रभू ऐकलेलं आहे त्या प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये
आस्वादित कर प्रभू, अशी प्रार्थना करतो देवा. धन्यवाद करतो प्रभू, आजची प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये तू आस्वादित केली त्याबद्दल प्रभू मी तुझा धन्यवाद करतो. प्रभू आमच्या मंडळीला वैशिष्ट्यपूर्ण बनवण्यासाठी पुढारपणामध्ये प्रभू तू आम्हाला कृपा पुरवली, मार्गदर्शन पुरवलं, त्याबद्दल तुझा गौरव करतो, त्याबद्दल तुझा धन्यवाद करतो, त्याबद्दल तुला आदर देतो, त्याबद्दल तुझा सन्मान करतो. आणि प्रभू जे जे लोक प्रभू तुझं वचन ऐकत आहे, ज्यांनी ऐकलेलं आहे त्या प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये आशीर्वादित कर, आणि जे ऐकतील त्या प्रत्येक आशीर्वादित कर प्रभू, अशी प्रार्थना करतो. धन्यवाद करतो, तू प्रार्थना ऐकली, येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. देवबाप करो तुम्हा प्रत्येकाला प्रभू आशीर्वादित करो. आणि खरोखर प्रभू अद्भुत आहे, तो महान आहे. आणि हा दिवस जो देवानं तुम्हाला मला दाखवलेला आहे, तो दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी आस्वादित हो. आणि गॉड ब्लेस यू ऑल. तुम्ही देवाचं वचन ऐकलं, तुम्ही ऐकाल, प्रत्येकाला प्रभू आशीर्वादित करो, हेच देवाकडे मी प्रार्थना करत आहे. गॉड ब्लेस यू ऑल.